भीती सोडा, मज्जा करा. नमस्कार, माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो. काय म्हणते 10वीची जनता? मजेत ना? मित्रांनो, फिलर ऑफ स्पीच किंवा अलंकार हे नाव ऐकलं की अनेकांना धडकी भरते. पण आज आपण आपल्या आपला शोध स्टाईलमध्ये हे अलंकार शिकणार आहोत. तयार आहात ना? चला तर मग. इन्व्हर्जन, शब्दांची पलटी. सगळ्यात आधी बघूया इन्व्हर्जन. इन्व्हर्जन सोप्या भाषेत सांगायचं तर शब्दांची उलटापालट. साधारणपणे इंग्रजीमध्ये वाक्य लिहिताना एक ठरलेला क्रम असतो. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, एस प्लस व्ही प्लस ओ. उदाहरण, आय मस्ट मेक डिसिजन्स. पण कवी लोक काय करतात? कवितेत यमक जुळवण्यासाठी किंवा एखाद्या शब्दावर जास्त जोर देण्यासाठी या शब्दांचा क्रम उलटापालटा करतात. जेव्हा वाक्याचा हा सरळ क्रम बदलला जातो तेव्हा त्याला इन्व्हर्जन किंवा व्युत्क्रम म्हणतात. मित्रांनो, कधीकधी आपण खूप स्टाईलमध्ये बोलतो, नाही का? समजा तुमचा एखादा मित्र धावत आला तर तुम्ही म्हणता, आला रे आला, पठ्ठ्या आला. पण खरं तर वाक्य कसं हवं होतं? पठ्ठ्या आला आहे. पण आपण शब्दांची उलटापालट का केली? कारण आपल्याला त्या एंट्रीवर जोर द्यायचा होता. बस, कवी लोक जेव्हा कवितेत अशी शब्दांची उलटापालट करतात तेव्हा त्याला म्हणतात इन्व्हर्जन. इन्व्हर्जन. चला, काही गमतीशीर उदाहरणं बघूया. आपल्या अ टीनेजर्स प्रेयरमधली पहिलीच ओळ घ्या. डिसिजन्स आय मस्ट मेक. मुलांनो, व्याकरणानुसार हे वाक्य कसं हवं होतं? आय मस्ट मेक डिसिजन्स. पण कवीने डिसिजन्स शब्द उचलून आधी का आणला? कारण त्याला सांगायचे की निर्णय घेणं किती महत्त्वाचे आहे. हिंदी साहित्यातील आणि गाण्यांमधील काही उदाहरणाने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. हिंदीमध्ये कवी अनेकदा इन्व्हर्जनचा वापर करून शब्दांचे वजन वाढवतात. एक प्रसिद्ध चित्रपट बॉम्बे तुम्ही पाहिला काय? त्यामधली ही ओळ पहा. कहना ही क्या, ये नैन एक अनजान से जो मिले. या ओळीचा सरळ क्रम ये नैन जो एक अनजान से मिले, उनके बारे में क्या कहना असा आहे. पण भावना व्यक्त करण्यासाठी कहना ही क्या हे सुरुवातीला आले आहे. मजरूह सुलतानपुरी यांची ओळ आहे. रुकावटे आती है सफलता की राह में, ये कौन नहीं जानता. या ओळीचा सरळ क्रम सफलता की राह में रुकावटे आती हैं, ये कौन नहीं जानता. अ टीनेजर्स प्रेयर तुमच्या कवितेतली पहिलीच ओळ आहे. डिसिजन्स आय मस्ट मेक. व्याकरणानुसार हे आय मस्ट मेक डिसिजन्स असं हवं होतं. पण कवीला निर्णय महत्त्वाचे वाटले म्हणून त्याने ते आधी घेतले. कुसुमाग्रज यांची कणा कविता पहा. ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी. सरळ क्रम, सर मला ओळखलत का? कोणी पावसात आला. प्रश्नावर जोर देण्यासाठी ओळखलत का हे सुरुवातीला आले आहे. ट्रिक, जिथे वाक्य थोडं वाकडं वाटतं आणि तुम्हाला ते मनातल्या मनात सरळ करावं लागतं तिथे डोळे मिटून लिहा इन्व्हर्जन.